ते बघत होतो. पहिला प्रकार बघा, एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ यांच्या ठेवलेल्या नावाला आपण नाम असे म्हणतो. आता बघा, नाम म्हणजे काय, तर कुठलीही व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ यांचे जे काही नाव असतं ते नाव म्हणजे नाम असतं. जसं राम, सीता, गीता, वेरूळ, अजिंठा, हिमालय, बरोबर, किंवा मिठाई, हे सगळे काय आहे तुमचे नाम आहे. त्यात वेगवेगळ्या पदार्थांचं तुम्हाला काय कळतंय, नाव कळतंय. तुम्ही देश सांगतात, जसं भारत सांगतात, बरोबर, आशिया हा. सांगतात. हे काय कशाला तरी ठेवलेलं नाव आहे का नाही? काय, काहीतरी नाव हो. ठेवलंय ना. या नावालाच आपण मराठीमध्ये नाम म्हणत असतो. त्यानंतर नामाचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार, एकूण 4 प्रकार आहेत नामाचे. पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम, तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम आणि चौथा प्रकार आहे धातुसाधित नाम. आता बघा, सामान्य नाम म्हणजे काय, तर सामान्य म्हणजे एखाद्या जातीचा किंवा धर्माचा बोध करून देणाऱ्या, एखाद्या जातीचा किंवा धर्माचा बोध करून देणाऱ्या शब्दाला सामान्य नाम म्हटलं जातं. लक्षात ठेवा, आता हा जो शब्द असतो तो पर्टिक्युलर एखाद्या कॅटेगरीचा बोध करून देतो तुम्हाला. कशाचा? पर्टिक्युलर एखादी कॅटेगरी. जसं बघा, झाड आहे. तुम्हाला मी सांगितलं की हे झाड आहे, तर तुमच्या समोर किती प्रकारचे झाडं येतात, बरोबर? कोणतं झाड हे निश्चित सांगू शकता का तुम्ही? नाही ना. मुलगी, नो. महिला, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनियर, हे पर्टिक्युलर एखाद्या जातीचा बोध करून दाखवतो तुम्हाला, बरोबर. पक्षी, शाळा, मंदिर, हे सगळ्या जातीचा बोध करतात, समूहाचं प्रतिनिधित्व करतात. अशा नामाला म्हटलं जातं सामान्य नाम. कळतंय का? उदाहरणार्थ बघा, राधा नावाची मुलगी वर्गात बसली आहे. वर्गात बसली आहे. आता या वाक्यामध्ये बघा, हे जे काही मुलगी, हे जे काही नाम आहे, याला आपण सामान्य नाम म्हणणार. काय म्हणणार? याला काय म्हणणार आपण? सामान्य सामान्य नाम. कारण ते काय करते, मुलींचं प्रतिनिधित्व नाम. करते. हम्म. आता बघा, पुढचा प्रकार तो म्हणजे विशेष नाम. विशेष नाम काय आहे, तर विशेष नाम म्हणजे ज्या नामावरून एखाद्या जातीचा नाही तर त्या जातीतील एकाचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, आपण मग शिकत बघितलं, किंवा मुलगा किंवा पुरुष, हा जो काय होता, हे सामान्य नाम आहे. या सामान्य नामामध्ये एकाचा बोध करून दिला. जसं तुम्हाला सांगितलं, जनार्दन, राम, श्याम, हा, हे काय झाले, हे तुम्हाला पुरुष जातीतला एकाचा बोध झाला का नाही, म्हणून त्याला म्हणायचं विशेष नाम. जसं आपण मग झाड बघितलं होतं बघा, झाड. या झाडामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, की चिंचेचं झाड, तर हे काय झालं, विशेष नाम. झाड आहे पण कशाचं? चिंचेचं. पर्टिक्युलर एकाचा बोध झाला. शाळा म्हटलं, शाळा हे सामान्य नाम आहे, पण शाळेमध्ये जर मी म्हटलं सरस्वती विद्या मंदिर, तर हे काय झालं, एकाचा बोध झाला का नाही, म्हणून त्याला म्हणायचं विशेष नाम. आलं का लक्षात? हो. हो. हा. पुढचा प्रकार बघा, देश म्हटलं तर हे आलं सामान्य नाम, आणि त्यातलं एक म्हणजे भारत देश म्हटलं तर भारत हे काय झालं, विशेष नाम. दोघांमधला फरक कळला का, सामान्य नाम आणि विशेष नाम मधला? हो. हो सर. काही हो. अडचण आहे का त्याच्यामध्ये? नाही. नो सर. नो सर. बघा, पुढचं आहे विशेष नाम. तुम्हाला लक्षात आलंय सामान्य नाम आणि विशेष नामामधला फरक. आता मी यातले तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. उदाहरण नीट समजून घ्यायचं, दोघांचा फरक समजून सांगतो. याच्यामध्ये बघा, राम म्हणून एक राजा होऊन गेला.
राजा होऊन गेला. या वाक्यामध्ये बघा, राम हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ते सांगा. राम हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम. बरोबर, राम हे काय आहे? विशेष नाम आहे. येतंय का लक्षात? आणि राजा हे काय आहे? सामान्य नाम. व्हेरी गुड. हे काय आहे? तर हे आहे सामान्य नाम. जमेल ना ओळखायला? हो. अजून एक उदाहरण घेऊ. हो. गीता वर्गात सर्वात हुशार मुलगी आहे. सर, गीता हे विशेष नाम. हुशार हे विशेष नाम आणि मुलगी हे सामान्य नाम. सर, बघा, बरोबर सांगितलेलं आहे. गीता हे विशेष नाम आहे, बरोबर. आणि मुलगी हे हुशार आहे आपली, सॉरी, मुलगी हे काय झालं? सामान्य नाम. ठीक आहे. पुढचा भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? माहिती का तुम्हाला? आता बघा, भाववाचक नाम कशाला म्हणायचं? तर बघा, मनातील भावभावना यांचा वापर ज्यावेळेस नाम म्हणून केला जातो तेव्हा त्याला भाववाचक नाम म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पदार्थाची स्थिती किंवा क्रिया दर्शविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, कीर्ती, चांगुलपणा, गुलामगिरी, वात्सल्य, आनंद. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, भाववाचक नाम बनवण्यासाठी त्याला आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य, वा यासारखे प्रत्यय जोडलेले असतात. उदाहरणार्थ, नवल हे विशेषण आहे, पण या नवल पासून एक शब्द बनवलाय, नवलाई. या नवलाई या शब्दाला आपण म्हणणार भाववाचक नाम. कळलं का? हो. चपळाई, चपळ पासून चपळाई, गरीब पासून हो. गरिबी, गोड पासून गोडी. गोडी. हे झाले तुमचे काय? भाववाचक नाम. काय आहेत? भाववाचक नाम, नाम. ज्याच्यामधून आपल्याला काय कळतो? विशिष्ट भाव कळत असतो. ठीक आहे. जसं उदाहरण आहे, गरिबीला इलाज नसतो. मग काय? तर गरीब लोक जे आहेत त्या गरिबीचा, पूर्ण गरीब लोकांचा जो काही संबंध आहे, गरिबी हा शब्द काय करतोय? गरिबी ही मनातला भावना आहे, पण त्या भावनेला दिलेलं नाव आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आपण? भाववाचक नाम. आणि त्याला शब्द काय जोडलाय? गरीब शब्दाला ई हा प्रत्यय जोडला की त्याचा बनतो गरिबी. कळालं? हा, बोला. मला स्क्रीन बोला बोल. काय काय? स्क्रीनच दिसणार. बाकीच्या विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसते का? हो. बाकी तुझ्याकडे कोणाला अडचण आहे? राजवीर, तुला अडचण आहे का? नाही, प्रतीक. प्रत्येक तुला अडचण आहे? दिसत नाही तुझ्याकडे स्क्रीन. बहुतेक आज नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बाकी सर्वांना दिसतंय म्हणजे माझ्याकडून ओके का नाही? तू एक काम कर, घरी तुझ्याकडे दुसरा मोबाईल आहे का? त्याच्यावरून जॉईन करून बघ. हो. आलं का लक्षात? जी लिंक तुला पाठवली ती दुसऱ्या मोबाईलवर पाठव, कदाचित तुला नेटवर्क संपेल असू शकतो. ठीक आहे. हो. बर, पुढचं बघा, धातू साधित नाम. आता धातू साधित नाम काय प्रकारे बघा, धातू साधित याचा वापर करून जी नाम बनवले जातात त्यांना धातू साधित नाम म्हणतात. आता पहिले धातू साधित म्हणजे काय ते समजलं पाहिजे तुम्हाला. जे काही बघा, मराठीमध्ये कुठलंही वाक्य आहे, आपण क्रियापद कशाला म्हणतो माहिती तुम्हाला? क्रियापद, किंवा याला इंग्लिश मध्ये आपण वर्ब म्हणतो. वर्ब काय असतं? क्रियापद माहिती तुम्हाला? क्रियावाचक शब्दात. हं? क्रियावाचक वाक्यातील, पद असे म्हणतात. नाही, वाक्यातील, सॉरी, वाक्यातील नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या
क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. मग आता काही शब्द असे असतात की वाक्यात क्रिया दाखवितात पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. अशा शब्दांना आपण म्हणत असतो धातू साधित. धातू म्हणत असतो. काय म्हणत असतो? धातू. जसं आता तुम्हाला उदाहरण दाखवायचं झालं तर या क्रियापदाला आपण जरा बाजूला ठेवू. इथे उदाहरण बघा, चालणे हा एक व्यायाम आहे. तर चालणे हा जो शब्द आहे ना, ही वाक्यातील काय क्रिया दाखवणारा शब्द. काय दाखवतो? क्रिया दाखवतो. आणि ह्या क्रियेला दिलेलं नाव आहे. काय आहे? क्रियेला दिलेल्या नावाला काय म्हणतात? क्रियापद. धातू साधित. नाही, धातू साधित म्हणतात. धातू साधित नाम. काय म्हणायचं? धातू साधित नाम. नाम. ठीक आहे. जसं चालणे ही क्रिया आहे आणि तिला दिलेलं नाव आहे. खेळणे, त्याला खेळणे आवडते. खेळणे हे सुद्धा काय आहे? क्रिया दर्शवणारा शब्द आहे. पण त्या क्रियेला दिलेलं नाव आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण? धातू साधित नाम. कळतंय का? हो. काही अडचण कोणाला याच्यामध्ये? नाही. समजलंय का? हो. सर मला धातू साधित नाम काय समजलं. सांगतो कळतंय? धातू साधित नाम म्हणजे वाक्यात कुठलाही क्रिया दर्शवणार एखादी क्रिया असेल त्या क्रियेला जे आपण नाव ठेवतो ना त्याला धातू साधित नाम म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, अजून एक सांगतो. पळणे हा एक व्यायाम आहे. पळणे हे काय झालं? क्रिया आहे का? तो शब्द वाक्यात अर्थ पूर्ण नाही करत आहे. वाक्यात अर्थ पूर्ण करतो का पळणे हा शब्द? नाही. आहे या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आणि क्रियेला दिलेलं नाव आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? धातू साधित नाम. कळालं का आता? हो सर, समजलं. हा. आणखी एक उदाहरण खाली, त्याचे बोलणे मला पटले नाही किंवा पटत नाही. बोलणे. येतंय काही लक्षात तुम्हाला याच्यावरून? बोलणे. हा, बोलणे काय झालं? धातू धातू साधित साधित नाम. नाम. कळालं का नाही कळालं? समजलं सर. हो सर. समजले सर. तुम्हाला उदाहरण सांगता येईल का असं एखादं? त्याच्यासारखं एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का? अजून एक उदाहरण बघा, तो पट्टीचा पोहणारा आहे. पोहणारा. उमेश लिहिताना चुका करतो. लिहिताना. नाना. आता काही अशी उदाहरणं आहेत जी दोन्हीकडे वापरल्या जातात. कसं? पण वाक्याच्या अर्थानुसार. इथे बघा, उदाहरण आहे, तारा शाळेत गेली आणि दुसरं आहे, तारा आकाशात चमकतो. या दोन्ही ठिकाणी काहीतरी फरक आहे. काय फरक आहे बघा? हे जे पहिलं नाव आहे हे एका मुलीचे नाव आहे. बरोबर नाही? काय आहे? मुलीचे नाव आहे. बरोबर ना? हो आणि सर. जे दुसरं तारा आहे ते काय आहे? आकाशातले जे तारे असतात त्यांना आपण तारा म्हणत असतो. बरोबर की नाही? म्हणजे काय झालं? ज्या चांदण्या असतात आकाशात रात्रीच्या वेळेस चमकतात त्यांना आपण काय म्हणतो? तारा म्हणतो. म्हणजे समूह झाला का एक? समूहाचं नाव झालं ना? बरोबर आहे की नाही? समूहाचे नाव आहे का? हो सर. मग हे जे नाव आहे पहिल्या एक नंबरचं नाव जे आहे याला आपण विशेष नाम म्हणणार. काय म्हणणार? विशेष नाम. आणि जो दुसरा शब्द आहे याला म्हणणार आपण काय? सांगा बरं. सामान्य नाम. सामान्य नाम. दोघांमधला फरक कळाला का? विशेष नाम आणि सामान्य नाम मधला? हो सर.
हम्म हो सर. आणखी एक बघा इथे आता. गाईला 2 शिंगे असतात आणि माझ्याकडे गाय आहे. बघा, सांगा बरं काय फरक जाणवतोय तुम्हाला दोघांमध्ये? पहिलं वाक्य गाईला हा शब्द जो आहे हे कोणत्या प्रकारचा आहे? भाववाचक नाम. बरोबर. बघा, याच्यात एक विशिष्ट प्रकारचा भाव दिलेला आहे. काय? भाववाचक नाही, सॉरी, भाव नाही, भाववाचक नाही. हे सामान्य नाम आहे गाईला. कोणतीही गाय बघा, समूहातली तुम्ही कोणतीही गाय गायच असते. सार्वनामिक विशेषण. बघा, गाईला 2 शिंगे असतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, गाय काय करते? विशिष्ट एका समूहाचं प्रतिनिधित्व करते. की कोणताही प्राणी बघितला गायीसारखा की ज्या 2च शिंगा असतात, बरोबर की नाही? म्हणून त्याला काय म्हणणार आपण? सामान्य नाम. कळालं का? हो सर. दुसरा प्रकार तुम्हाला सांगितला, माझ्याकडे गाय आहे. या वाक्यामध्ये तुमचा हा जो काही गाय हा शब्द जो आहे, हा शब्द काय करतो आहे? काय करतोय सांगा बरं? गाय एकीच दाखवतो ना, माझ्याकडे एकच गाय आहे ना, विशेष नाम. एकाचा बोध होतोय की नाही? हो बरोबर. सर. हे इथे विशेष नाम आहे. म्हणजे मराठीमध्ये बघा, तुम्हाला पर्टिक्युलर एक शब्द तुम्हाला सामान्य नाम म्हणून पण आलाय आणि विशेष नाम म्हणून पण आलाय. दोघांमध्ये फरक काय झाला सांगा बरं? दोघांमध्ये सर काय त्याच्यात फरक पडला? गाय इला आहे आणि हे गाय आहे. हा, आता याच्यावरून तुम्हाला लक्षात काय आलं ते सांगा बरं? बघा, जो तुमचा गाईला हा शब्द होता ना, हा एकापेक्षा जास्त व्यक्तींचं प्रतिनिधित्व होता, बरोबर? हो. म्हणून त्याला सामान्य म्हटलं. आणि गाय हा शब्द जो आहे फक्त एकीचाच बोध करतोय, बरोबर आहे की नाही? म्हणून त्याला विशेष नाम म्हटलं. ठीक आहे. हो. आता पुढचं जरा बघा, पुढच्या वाक्यामध्ये काय प्रकार आहे तो नीट समजून घ्या. उदाहरण बघा, सुनीता अंगणात खेळते. सर हे विशेष उदाहरण नाम. आहे. हे सुनीत विशेष नाम. विशेष नाम आहे, विशेष बरोबर? नाम. हा, हे विशेष नाम, बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. आता आणखी एक उदाहरण घेऊ आपण. लक्ष द्या बरं का आता. पाटील माझ्या वर्गात आहे. पाटलाची मुले फारच हुशार आहे. आणि तिसरं, त्यांनी आयुष्यभर गावाची पाटीलकी केली. सर बघा, 3 वाक्य पहिल्याचं आहे. विशेष नाम आहे, विशेष दुसऱ्याचं नाम. सामान्य नाम आणि तिसऱ्याचं भाववाचक नाम. भाववाचक नाम. भाववाचक नाम. बरोबर. हा, समजतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. बघा, पहिलं वाक्य काय सांगितलं? पाटील माझ्या वर्गात शिकतो. विशेष नाम. हे काय आहे? पाटील काय विशेष दिलं? नाम. तर हे येईल विशेष नाम. ठीक आहे. दुसरा प्रकार, गावाची पाटीलकी त्यांच्याकडेच किंवा आमच्याकडेच आहे. तर आमच्याकडेच सामान्य नाम. आहे. सामान्य नाम. सामान्य नाम नाही येणार आहे. सामान्य नाम. नाही, हे सामान्य नाम नाही येणार. हे भाववाचक नाम आहे. काय येईल? हो, भाववाचक नाम. भाववाचक नाम आहे. का बरं भाववाचक? कारण पाटील या शब्दाला की हा प्रत्यय जोडला गेलाय. हो हो हो. कळलंय? हो. पुढचं,
गावातील पाटलांची मुले हुशार आहेत. काय आहे रे याच्यामध्ये? सामान्य विशेष नाम. सामान्य नाम. हे सामान्य नाम आहे. का बरं माहितीये? गावात कितीही पाटील असली तरी त्या सगळ्यांची मुलं कशी आहे? हुशार आहेत. हुशार आहे. कळलं का? हो. हा बोला आता. बोला. तर अजून थोडेसे उदाहरण द्या ना. हो सर. बर, हे उदाहरण बघा. बेबी अंगणात खेळत आहे. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. सर ते बेबी अंगणात खेळत आहे. बेबी हे विशेष नाम आहे. बरोबर. हे काय झालं? हो. विशेष नाम विशेष झालं. नाम. ठीक आहे. आता दुसरं बघा. लहान बाळांना सर्वजण बेबी म्हणतात. भाववाचक नाम. भाववाचक नाम. का बरं भाववाचक नाम? याला काही विशेष प्रत्यय जोडलेला आहे का? नो सर. विशेष नाम. विशेष नाम. नाही, हे सामान्य नाम आहे. हे सामान्य नाम आहे. अरे त्याच्या व्याख्येतच दिलेलं आहे ना, लहान बाळांना. या सगळ्या लहान बाळांचं प्रतिनिधित्व करतो ना हा शब्द, बेबी शब्द. कुठलाही बच्चा असेल तर त्या बच्चाला काय म्हणणार आहे? बेबीच म्हणणार आहे ना. हो. त्याचं बाळ. कळतंय का? हो सर. आणि तुम्हाला प्रश्न नेमके अशाच प्रश्न याच्यावर विचारतात. कळलं का? पुढचं उदाहरण बघा. हिची सासू म्हणजे मंथराच. कोण होती मंथरा माहिती का तुम्हाला? माहिती आहे सर. नो. आमच्या काकूचे नाव मंथरा आहे. रामाला वनवास घडला होता माहिती का तुम्हाला? हो सर. हा, वनवासाला कारणीभूत कोण होती माहिती का? मंथरा. ती मंथरा. मंथरा होती. ती रामाची जी काही चुलत आई चुलत नाही, सॉरी, सावत्र आई होती. कोण होती जिच्यामुळे रामाला वनवास घडला? मंथरा. नाही रे, रामाची आई. सीता. बाबू. कैकई. 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 रामाला किती आया होत्या सांगा बरं? 3. तीन. कोणत्या? कैकई. कैकई. सुमित्रा. अं, कैकई. सुमित्रा. कौशल्या. कौशल्या. सर कैकई. तुम्ही कौशल्य लिहिलं. कौशल्या, कैकई आणि सुमित्रा. सुमित्रा. राम कोणाचा मुलगा होता? कौशल्याचा मुलगा होता. कौशल्या. अरे, कैकेयीचा नव्हता, कैकल्याचा मुलगा होता. आणि ह्या तिघी पण कोणाच्या बायका होतात? दशरथाच्या बायका होतात. माहिती का तुम्हाला? हो सर. दशरथ राजा. हा, सीता बायको होती बरं का. कोणतरी बोललं होतं सीता, लक्षात ठेवा. आई नव्हती रामाची, बायको होती, बायको. दिशांत उशिरा का बरं आला रे आज? लिंक नव्हती? अरे तुझ्याकडे 2-2 ग्रुप आहे ना, दोन्ही ग्रुपवर लिंक आहे ना.
दोन्ही मोबाईल आहे ना? बरं, लक्ष द्या. आता या रामाच्या बद्दल सांगतो. रामातला ही जी कैकेयी होती ना, दशरथची बायको, हिची काम करणारी होती. कोण? काय म्हणायला का मोलकरीण म्हणूया आपण तिला. दासी 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 म्हणायचे पूर्वी. ही जी काही दासी होती त्या दासीचं नाव होतं मंथरा. हिचं काम काय होतं माहितीये का? हिचं काम होतं भांडण लावणे. ही काय करायची? भांडण लावायची. भांडण लावायची. आलं का लक्षात? मग जी पण बाई भांडण लावणारी असते ना, त्या प्रत्येक भांडण लावणाऱ्या बाईला मंत्रा म्हणतात. काय म्हणतात? मंथरा. मंत्रा. आता काय सांगितलंय? तिची सासू म्हणजे मंत्राच. म्हणजे ही कोणत्या क्वालिटीची बाई असेल सांगा? भांडण लावणारी. ही भांडण लावणारी बाई. कळलं का? मग सगळ्या भांडण लावणाऱ्या बायांचं प्रतिनिधित्व कोणी केलं? या मंत्राने केलं का नाही? जेवढ्या पण बायका आहेत त्या कशा आहे? भांडण लावणाऱ्या आहे. बरोबर? मग मंत्रा शब्द भांडण लावणाऱ्या सगळ्या बायांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? नाही, सामान्य नाम. कळलं का? हो सर. आणि आमच्या काकूचे नाव मंत्रा आहे. ही काकूबाई एकच आहे. कळलं का? प्रत्येकाच्या काकूचं नाव मंत्रा नसतं, म्हणून हे काय झालं? विशेष नाम. विशेष नाम. कळलं का? फरक पडतोय का? लक्ष आलं का? बर. तर अजून एक उदाहरण बर का. माझ्या वर्गात सर्वच भीम आहेत. आणि दुसरं वाक्य बघा बर का. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. भीम आज गावाला गेला. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. आम्हाला आजची मुले भीमासारखी बलवान आहेत. सामान्य नाम. आता इथं तीन भीम सांगितले तुम्हाला. पहिला मला सांगायचं पहिला वाक्यातलं भीम कुठला आहे? सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. व्हेरी गुड. दुसरं वाक्य. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. व्हेरी गुड. तिसरं वाक्य. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. समजलं का सर्वांना? हो सर. काही अवघड आहे? हो सर. हो सर. जमेल? हो सर. बरं, आता पुढचा. शौर्य माझा मुलगा आहे आणि शौर्याने लढणारे सैनिक असतात. सर तुम्ही तिथं आन्सर दाखवलं. जाऊ दे, आता मी दुसरं देतो. रुद्र अभिषेक करून देवाची सर तुम्ही पूजा तिथं केली. अभिषेक केलंय. देवाची पूजा पूर्ण केली. दुसरं, रुद्र गावाला गेला. अभिषेक खोडकर मुलगा आहे.
चला, रुद्र आणि अभिषेक दोघांखाली पण अंडरलाईन आहे. सांगा काय? रुद्र गावाला गेलो विशेष. व्हेरी गुड. कॉन्फिडन्स नाही बनून बोलण्यामध्ये, कॉन्फिडेंटली उत्तर आलं पाहिजे. हे विशेष नाम आहे, हे पण विशेष नाम आहे. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. पण हे रुद्र अभिषेक हे काय? सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. आपण जे उत्तर देतोय ना हे बरोबरच आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. कळलं का? पुढचं बघा. प्रसादालयात जेवण मिळते आणि प्रसाद गावाला जातो. कोणतं वाक्य? प्रसाद माझा मित्र आहे. विशेष दुसरं, नाम. विशेष नाम. पूजा झाल्यावर, विशेष नाम सर. पूजा झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटतो. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. सर पहिल्याचं विशेष नाम आणि सर दुसऱ्याचं सामान्य नाम. बघा, प्रसाद हे काय आहे? विशेष नाम. नाम. विशेष नाम. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रसाद काय आहे? सामान्य नाम. सामान्य नाम. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा. चोरांना पोलिसांनी प्रसादाचे वाटप केले. सर सांगा आता प्रसाद भाववाचक नाम. सांगा रे. भाववाचक नाम. काय असेल? विशेष नाम. सामान्य नाम. तर भाववाचक नाम. विशेष नाम. सामान्य नाम. करा, विचार करा, सामान्य विचार नाम. करा. सामान्य नाम. सामान्य नाम. विशेष नाम. भाववाचक नाम. आता बघा, चोरांना पोलिसांनी प्रसादाचे वाटप केले. प्रसादाचे वाटप केले म्हणजे काय केलं असेल? लाथाबुक्क्या आणले असतील ना. तर सांगितलं असेल, चला या 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 मस्त जेवण करून जा. काय केलं बरं? सांगा. तर लाथाबुक्क्या मग हा जो घातल्या. प्रसाद शब्द आहे, बरोबर ना? मग आता हा प्रसाद हो. शब्द आहे, हा या वाक्यात काय करतो? हा या वाक्यात काय करतोय नेमकं? काय काम आहे तुला? तर लाथाबुक्क्या खात विचार करा असतील. त्याच्यावर. आता बघा, आपण ज्यावेळेस भाववाचक नाम बघितलं होतं, भाववाचक नामांमध्ये ईत्व, पणपणा यासारखे प्रत्यय लागतात. चे हा प्रत्यय लागतो का? नाही. 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 त्याच्यामुळे हे येणार नाही. बर, आता हे प्रसाद जे आहेत ते एका कोणाचं नाव आहे का? एका व्यक्तीचं? नाही. नाही. नाही ना? नाही. त्याचं नाम नाही ना? हो. म्हणजेच हे काय झालं या वाक्यात? सामान्य नाम. कळालं? हो. हो. पुढचं वाक्य बघा. आता हे प्रसादाचं झालंय, तुम्हाला सांगितलं मी मागाशीच. प्रसाद हे विशेष नाम आहे. तिने देवाला लाडूंचा प्रसाद ठेवला, हे सामान्य नाम झालं.
तिने मिठाई आणली, मिठाई सुद्धा काय आहे, सामान्य नाम आहे. तिने पेड्याची मिठाई आणली, विशेष नाम झालं ते. मिठाई बाजारात मिळते, हे भाववाचक नाम. कळलं ना वाक्य? फिर माने हे वाक्य आहे ना बरेचसे, बर का, हे सगळे वाक्य बऱ्यापैकी परीक्षांना विचारलेले आहे. कुठल्या ना कुठल्या परीक्षेला, नुसते तुमच्याच नाही परीक्षेला, कुठल्याही परीक्षेला विचारलेले वाक्य आहे. पळताना राजू खाली पडला, हे झालं धातुसाधित नाम. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त जरा. लक्षात आहे ना हे वाक्य? सर PDF पाठव. हो, PDF पाठवतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला हे 3 प्रकार कळले असतील. सर्वांनी व्यवस्थित 4 प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला PDF पाठवतो.